रसिक हो नमस्कार. सुसंवादिनी या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. फॉर्च्यून एंटरटेनमेंट प्रस्तुत सुसंवादिनी विशेष सहाय्य संगीत ज्ञानानंद या संस्थेतर्फे श्रीमती संगीता अमलाडी यांचे सुपुत्र श्री ज्ञानेश यांच्या स्मरणार्थ. पॉवर्ड बाय जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल, इग्नाइट पॅशन, प्रोपेल द कोअर. स्पेशल पार्टनर TJSB बँक, डिजिटल पार्टनर स्मृतिगंध. विशेष आभार स्वरगंधार म्युझिक अकॅडमी आणि मराठा मंडळ मुलुंड. तेव्हा तुम्हा सगळ्या रसिकांच्या साक्षीने हा जो आठवणींचा पट उलगडला जातोय त्याचे पुन्हा एकदा साक्षीदार होऊया. ऐकूया हा सुरेल संवादी कार्यक्रम फॉर्च्यून एंटरटेनमेंट प्रस्तुत सुसंवादिनी.
ते गाणं ज्याच्यामुळे मी तिची फॅन झाले. यानंतर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आजवर माझ्या अंदाजाने किमान 2,500 ते 3,000 मुलाखती घेतलेल्या आहेत. हो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांच्या. हो. तर अशी कुठली खास मुलाखत तुमच्या लक्षात आहे का की जी घ्यायची होती, जी खरं तर घेतली पण ती झालीच नाही? हो, तसं झालंय. काय असतं की 96 साली पहिल्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले त्यावेळेला मला ओप्रा विन्फ्रीला नुसतं बघायचं होतं आणि जमल्यास तिची मुलाखत घ्यायची होती. अशी स्वप्न आपण खूप बघतो, तसं काही परदेश दौऱ्यात होत नाही हे मला त्यावेळेला पहिल्यांदा कळलं. राजकारणी व्यक्तींच्या अगदी गरजेपुरत्या मुलाखती मी घेतल्यात. त्यात मनोहर जोशींची मुलाखत मला खूप आठवते. त्या काळामध्ये त्यावेळेच्या राजकारणाचा, समाजकारणाचा आणि सांस्कृतिक अशा गतिविधी ज्याला म्हणतो आपण, त्या उपक्रमांचा मी खूप मोठा भाग होते. कारण जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमाचं निवेदन करणं किंवा मुलाखती घेणं यासाठी मला आता कळतं की माझा पहिला विचार व्हायचा. आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये मी स्वतःला भाग्यवान समजते. एकदा असंच कोणीतरी निर्मात्याचा फोन आला की अहो सेंटर हॉटेलमध्ये तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घ्याल का? म्हटलं नक्की, कारण बाळासाहेब ठाकरे आणि माझं एक असं खूप सुंदर नातं विकसित झालं होतं, ज्याला कारण आमचा हिंदोळे स्वरांचे. कारण त्या काळामध्ये हिंदोळे स्वरांचे या कार्यक्रमाला कधी बाळासाहेब, कधी दत्ताजी साळवी, म्हणजे शिवसेनेतले सगळे पहिल्या फळीचे नेते यायचे आणि त्याच्याबरोबर अनेकदा बाळासाहेब असायचे, माँसाहेब असायच्या आणि त्यातला खूप मोठा आनंद असायचा. माणिकबाईंच्या स्मृतीप्रित्यर्थ एकदा अत्यंत म्हणजे शिवाजी पार्कला कार्यक्रम करत असताना बाळासाहेबांची माझी खूप दिवसांनी भेट झाली. तर बाळासाहेबांची देहबोली काय होती, असा हात ठेवला होता सगळ्यांच्या समोर आणि मला म्हणाले कुठं आहात? म्हटलं इथेच आहे. अहो दिसलं नाहीत बरेच दिवस. हे जे आहे ना नातं, हे होतं. माँसाहेबांच्या साडीला असा हात लावायचा आणि काय माँसाहेब तुमची साडी आहे हो, काय कॉम्बिनेशन आहे हो, हे म्हणताना ना काही संकोच वाटायचा नाही. किंवा माँसाहेब वरती आल्या आल्या एखाद्या कार्यक्रम मी करत असेल तर म्हणायच्या खालीच यांना मी म्हटलं हो आपली मंगल आहे. तर ते आपली मंगल जे आहे ते होतं. आणि सेंटर हॉटेलमध्ये तुम्ही बाळासाहेबांची मुलाखत घ्याल का? म्हटलं विषय काय? काही नाही, बाळासाहेबांना फक्त प्रबोधनकार ठाकरेंवर बोलण्यासाठी प्रवृत्त करायचं, त्या दृष्टीनं त्यांना प्रश्न विचारायचे. काय अभ्यास केला होता मला आठवतंय त्या मुलाखतीसाठी. हे तू बोललीस ना आणि मला म्हटलंस ना की कोणती मुलाखत तुम्ही घेतलीत किंवा तुमची घ्यायची राहिली, तर मी तुला ती डायरी मला दाखवायची आत्ता या क्षणाला. एक मिनिट. नाही असेल माझ्याकडे. श्रेयसी काय विचारणार याची मला कल्पना होती, कारण मुलाखतीच्या त्या सगळ्या प्रवासामध्ये हा प्रश्न एकदा विचारून झाला होता. ही मी केलेली तयारी केवळ 2 तासात. कारण का तर बाळासाहेबांची मुलाखत घ्यायची आणि ह्याबद्दल म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या संदर्भामध्ये मी त्यांना खरा ब्राह्मणपासून ते प्रबोधनकार ठाकरे हे राजकारणाच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून गणले का गेले नाहीत इथपर्यंत बरेच प्रश्न काढले होते. पहिल्यांदा अतिशय मोजून मापून उत्तर देणारे आणि थोडंसं लवकर विचारा असं करणारे बाळासाहेब नंतर आपल्या वडिलांच्या त्या मुलाखतीमध्ये इतके रंगून गेले होते की 10 वाजता आमची मुलाखत सुरू झाली होती आणि ती नंतरचे 2.5 तास चाललेली होती सेंटर हॉटेलमध्ये. बाळासाहेब आपल्या वडिलांविषयी इतकं कुठेही न बोललेलं इतकं सुंदर बोलत होते. त्यातली प्रश्न म्हणजे ज्यांना उत्सुकता असेल त्यांच्यासाठी मी नक्की दाखवेन. बाळासाहेबांनी आपल्या वडिलांकडे, कारण मी त्यांना पहिल्यांदाच असं म्हटलं होतं की बाळासाहेब तुम्ही त्यांचे सुपुत्र म्हणूनही उत्तर द्या आणि एका तिराहिताच्या नजरेनं सुद्धा तुम्ही तुमच्या वडिलांकडे पाहून उत्तर द्या. तुमच्यातला व्यंगचित्रकार, तुमच्यातला मार्मिककार, तुमच्यातला काय म्हणूया पक्ष जिंकून आणून सुद्धा सत्तेवर न बसणारा सत्ताधारी, हा सगळा त्यांच्याकडून मिळालेला वारसा आहे का असा प्रश्न मी त्यांना विचारल्यानंतर 1 मिनिट माझ्याकडे बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी उत्तर दिलं हो
वडिलांकडनं जे जीन्स येतात त्यामध्ये हे सगळं घेऊनच आलो होतो मी. वा. एक काळ होता ज्यावेळेला आमच्या घरामध्ये फक्त 2 खुर्च्या होत्या, त्यातही आम्ही सुखी होतो. जनसामान्यांमध्ये वावरणारे माझे वडील आणि तशीच कुठेतरी मानसिकता घेऊन पुढे येऊन पक्ष निर्माण केलेला मी, असं ते प्रत्येक वेळेला स्वतः आणि आपले वडील यांच्याबद्दल बोलत राहिले. माझ्या दृष्टीनं ती अत्यंत मोलाची मुलाखत होती. प्रत्येक भागाच्या पहिल्यांदा कदाचित माझा प्रश्न ओमिट झाला असता, कारण मी केवळ साधन होते, पण बाळासाहेबांचं त्याच्यावरचं जे उत्तर आहे ते त्या भागाकडे यायचं होतं. पण काय झालं मला कळलं नाही. ना ती मालिका आली ना ती मुलाखत आली. त्याच्यानंतर मी म्हटलं कमीत कमी आठवणीसाठी तरी मला ती मुलाखत द्या. कुणीही दिली नाही. मला वाटलं सगळं हातातून निघून गेलं. श्रेयसीने मला फोन केला आणि वीणाच्या घरी आम्हाला 7-8 भागामध्ये मुलाखती करायच्या होत्या. त्यावेळेला मी हे शोधून काढलं आणि ते सगळे प्रश्न मी बघितले. मग माझ्या लक्षात आलं की नाही, आपण त्यावर सर्वांगीण अभ्यास केला होता. एखादं क्षेत्र आपलं नसलं तरी चालतं, पण त्यावर मन लावून 10वी-12वीच्या पोरासारखी घोकमपट्टी करणं किंवा अभ्यास करणं हे सुद्धा काम मी केलं. मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की ती मुलाखत राहिली नाही. तसं लताबाईंनी माझे काढलेले फोटो हे माझ्याकडे आता नाहीच आहेत. मी सकाळला एक मोठा लेख लिहून दिला. ते म्हणाले, अहो लताबाईंनी तुमचे फोटो काढलेत का? म्हटलं हो. पाठवून द्या ना आमच्याकडे. मी पण किती वेडी, 2 होते फोटो. दोन्ही का प्रामाणिकपणे पाठवायचे त्यांना? एकच पाठवायला हवा होता. मी दोन्ही पाठवून दिले. ते मला कधीतरी परत मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलं, पण गेले माझ्या हातनं ते फोटो. असं आपल्या हातनं अनेक गोष्टी निसटलेल्या असतात. बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत ही अशीच निसटलेली मुलाखत आहे. पण आजही बाळासाहेब ठाकरेंची माझी पहिली भेट मला आठवते, ज्या वेळेला एका युनियनच्या लीडरचा आणि माझ्या भावाचा वाद झाल्यामुळे त्याला त्या माणसानं मारहाण केलेली होती. त्यावेळेला अंगामध्ये इतकं रक्त सळसळत होतं की मी जाऊन बाळासाहेबांच्या मातोश्रीवर जाऊन बसले होते. म्हटलं मला उत्तर हवंय. मला माहिती आहे की तो हे नाही ना घेतेस, एडिट कर. तर म्हटलं मला उत्तर हवंय की त्या माणसानं वादविवाद करावा, हात का उचलला? त्यावेळेला सुद्धा बाळासाहेबांचा हात माझ्या मस्तकावर होता आणि मला म्हणाले, काही नाही होणार तुझ्या भावाला, जा घरी. मी म्हटलं होणार नाही यावर माझा विश्वास आहे. झालं का या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं मिळू शकतं का? हसले, काही बोलले नाही. एक वय असतं माणसाचं, फार बेडरपणा असतो माणसाकडे. आणि मुळामध्ये जर तुम्हाला आत बाहेर करायची तुमची वृत्ती नसली तर तुम्ही विचारू शकता. नंतर काय झालं हे सांगायची गरज नाही आहे. अरे तुझ्या बहिणीची बाळासाहेबांची एवढी ओळख होती तर आधी का नाही सांगितलंस? असा एक तुच्छ आणि वेड्यासारखा विचार त्या माणसाने मांडला. सांगायचं एवढंच की एखाद्या व्यक्तीबरोबरचं आपलं जे नातं असतं ते असं वाढत वाढत जातं. त्या या माणसांबद्दल माझ्या मनात असलेला आदर, प्रेम याला कुठेही हात लागणार नाही, कारण त्यात कुठलीही अपेक्षा नाही, काहीही नाही. तो मस्तकावरचा जो हात आहे ना तो नाही मी विसरणार. आपण पूर्वार्धामध्ये एक गाणं घेतलं माणिकताईंचं, तेव्हा अर्थात तुम्ही समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेत होतात, त्यामुळे त्याविषयी काही विचारता आलं नाही. पण माणिकताईंबरोबर सुद्धा तुमचं असं एक खास गोड नातं होतं आहे, तर त्यातल्या काही खास आठवणी आहेत का? पहिल्या कार्यक्रमाची आठवण शब्दांच्या पलीकडले. माणिकबाईंची पिवळी साडी, त्याला जांभळे काठ, मला अजून आठवत आहे. माणिकबाईंच्या कन्या त्यांना मेकअप रूममध्ये साडी नेसवत होत्या, गजरा माळत होत्या. माणिकबाईंचं एकच वाक्य होतं, अगं गाणं चांगलं झालं पाहिजे बयो, हे सगळं करून काय करायचंय? मी रिटेक घेतले नाहीत. ज्या काही म्हणजे दशरथ पुजारी पण होते बरोबर, आणि तो कार्यक्रम बरेच वर्ष आपण बघितलाय म्हणजे दूरदर्शनवर, शब्दांच्या पलीकडले. पण चरणी तुझिया मज देई वासहरी हे गाणं त्या शेवटी गायल्या. मध्ये होतं ते गाणं पण त्या शेवटी गायल्या. आणि सगळा कार्यक्रम आता झाला आणि आता मी उठणार एवढ्यात माणिकबाई म्हणाल्या, मला असं वाटतं काकतकर म्हणजे अरुण काकतकर, शब्दांच्या पलीकडलेचे प्रोड्युसर, की माझा एक सूर कुठंतरी चुकलाय. तर माणिकबाईंसारख्या दिग्गज गायिकेनं म्हणजे झोपेत गायल्या तरी काही चुकणार नाही, कारण ज्यांनी बाथरूम स्वच्छ करून तालीम केली आहे
अशी हो, माणिकबाईंनी इतक्या कष्टाने शास्त्रीय संगीताची तालीम केलेली आहे. सासूरवाडीला गेल्या त्यावेळेला पंच उषक्काल म्हणतो तशा पहाटे उठून बाथरूम मोठं ते साफ करून स्वच्छ कोरडं करून त्या तिथं तानपुरा घेऊन बसायच्या, का तर लोकांना त्रास नको. अशी बाई म्हणतेय की थोडासा एक सूर चुकलाय. अरुण काकतकरांनी त्यांना लांब नमस्कार घातलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. अहो काय बोलता माणिकबाई, आम्हाला कळलं नसतं का? इथं सुहासिनी बाई आहेत, सगळे आहेत. नाही हो, माझं मन सांगतंय ना. आणि त्यांनी पहिलं घेतलं. पहिला कौल कलावंताचा आपल्या मनाचा असतो. अशा माणसाबरोबर किंवा अशा व्यक्तीबरोबर तुम्ही जेव्हा अनंत कार्यक्रम करता, त्या कार्यक्रमासाठी त्यांनी घेतलेली धडपड पाहता, काय बिशाद आहे तुमची की तुम्ही चुकाल किंवा चुकलात तर तुम्ही ती चूक मान्य करणार नाही. माझा मुलगा अवघा 1.25 ते 1.5 वर्षाचा होता त्या शब्दांच्या पलीकडलेच्या वेळेला. त्यावेळेला त्यांचे यजमान म्हणजे अमरजी हे माझ्या मुलाला खायला घालत होते थोडं थोडं, की तुम्ही दोघी बोला, मी तुझ्या मुलाला सांभाळतो. कुठं गेली अशी माणसं? आता नाहीच आहेत. आशा भोसलेंची मी मुलाखत घेतली, याला कारण मोहन वाघ, की या मुलीनं पुढं गेलं पाहिजे, हिच्याकडे आहे काहीतरी, हे ओळखून आशाबाईंची मुलाखत घ्यायची तुला, मी नेतो. नाही तर मला आशाबाईंनी कशाला दार उघडलं असतं? ते मला नव्हतंच उघडलेलं, ते मोहन वाघांसाठी उघडलेलं दार होतं. पण तिथं त्यांच्यामुळे असेल, कशाहीमुळे असेल, 8-8:30 वाजता सुरू झालेली मुलाखत 12:30 वाजेपर्यंत चालते. आशाबाईंच्या स्वयंपाकघरात जाण्याची मला संधी मिळते. त्यांच्या हातची ती चांदुकलीसारखी भाकरी त्या स्वतः थापतायत. आदल्या दिवशी शिवाजी गणेशन यांच्याकडे खाल्लेला सुंठी नावाचा पदार्थ आपल्या मुलांसाठी त्या करतायत आणि आम्हाला मुलाखत देतायत. अशी आशाताईंच्या मधली अंबर की पाक सुराही, बादल का एक जाम उठाकर, बात कुफ्र की है मैंने, घूट चांदनी पी है मैंने, या आशाबाई. खूप सांगता येईल ग, पण या सगळ्या मुलाखती माझ्या मर्मबंधात आली ठेव आहे. वा, अमोघ वाणी हे का म्हणतो ह्याचा प्रत्यय क्षणोक्षणी आपल्याला येतो. एक अतिशय वेगळ्या बाजाचं गाणं आपण पूर्वार्धामध्ये ऐकलं, कबीराचे विणतो शेले, आणि त्याच माणिकताईंचं एक अतिशय वेगळ्या बाजाचं गाणं लोकसंगीताकडे घेऊन जाणारं माधुरीकडनं ऐकूया. चढता धरा हात की वाट नसे रुंदा, हंजाळी मध्ये पिकली करवंद, जाळी मध्ये पिकली करवंद, जाळी मध्ये पिकली करवंद, जाळी मध्ये पिकली करवंद. तुम्ही बालपणातून जीवाचं मैत्र, हे तरुणपणातील बालपणाचे लहर, कुणी बघत नाही तो चला गडे लवकर, कुणी बघत नाही तो चला गडे लवकर. आंबट गोडी साक वाटते पूर्वांगी छंद, अन जाळी मध्ये पिकली करवंद, जाळी मध्ये पिकली करवंद, जाळी मध्ये पिकली करवंद, जाळी मध्ये पिकली करवंद.
हलतो माझ्या मने दर्या टेकड्या चला धुंडूया होऊन बेबंदान जाळी मंदी विकली करवंद जाळी मंदी विकली करवंद जाळी मंदी विकली करवंद जाळी मंदी विकली करवंद जाळी मंदी विकली करवंद. एवढा जोरदार म्हणजे मी काही बोलूच शकत नाही. मजलाच वाटते सांगायचे धनी घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजून आहो पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी दर्या टेकड्या चला धुंडूया होऊन बेबंदान जाळी मंदी विकली करवंद जाळी मंदी विकली करवंद जाळी मंदी विकली करवंद जाळी मंदी विकली करवंद जाळी मंदी विकली करवंद. वा, थँक्यू. प्रत्येकच गाण्याला वन्समोर मिळावा अशीच सगळी गाणी आम्ही निवडली आहेत. फक्त मी एका आयोजिकेच्याही भूमिकेत असल्यामुळे मला वन्समोर देता येत नाहीये प्रत्येक गाण्याला. तुम्ही देत राहा, शक्य तेवढी गाणी घेऊ. आणि मध्यंतरात सगळ्यांना अल्पोपहार देण्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ असं दोन्ही आहे. कारण स्वार्थ अशासाठी की जो आखलेला कार्यक्रम आहे तो पूर्ण व्हावा. 5 वाजता सुरू झाला शार्प तरी वेळेत तो संपणार नसतो हे मला माहिती असतं. त्यामुळे सगळ्यांनी निवांत बसून या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा यासाठी मध्यंतरात ही सोय केलेली असते. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कार्यक्रम 8, 8:15ला संपणार नाही आहे, तो त्याहूनही लांबणार आहे. गाणी आहेत, गप्पा भरपूर आहेत. त्यामुळे निवांत तुम्हीही कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, आम्हीही घेतो. बोला ना. अरे बापरे, माझा प्रश्न त्यांनीच घेतला. हो. मी कुठेतरी कार्यक्रमाच्या दरम्यान किंवा कधी जेव्हा जमेल तेव्हा आता माधुरीने इतकं सुंदर गायल्यानंतर काय मी अरसिक आहे का त्याच्या पुढे काही म्हणायला. पण एक सांगते तुम्हाला मी की तुम्हाला माहीत असेल जेव्हा माणिकबाईंनी ही लावणी गायली तेव्हा त्यांचे दिवस भरत आले होते, तरी सुद्धा त्यांनी या तऱ्हेनं गायलेलं आहे. ही गोष्ट पहिली. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला माणिकबाईंवर मी खूप मोठा लेख लिहिला होता आणि त्यामुळे सारख्या माणिकबाई मनात होत्या. आणि तुझ्याकडे विजयनगरला आपण कार्यक्रम केला होता माणिकबाई गेल्यानंतर 1 महिन्यानी, आणि त्या कार्यक्रमाला योगकर्ते भावगीत गायक गजाननराव वाटवे आले होते. ते समोर बसले होते आणि एका कुठल्या तरी क्षणाला माणिकबाईंच्या बरोबर केलेले सगळे कार्यक्रम, केलेले दौरे, तो पहिला कार्यक्रम, हे सगळं मला आठवायला लागलं. आणि कधीही व्यासपीठावर औचित्य न सोडणारी मी त्या दिवशी मात्र डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि मला माझी स्वतःची लाज वाटली की आपण एकांतात घरी बसून रडणं हे ठीक आहे, पण इथं का आपल्या डोळ्यातनं पाणी आलं. मी थोडीशी मान खाली घातली तर कार्यक्रमाची भैरवीच चालू होती. त्यानंतर वाटवे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, बाळा आपल्या डोळ्यातनं पाणी आलं म्हणून आपल्याला खंतावायचं कारण नाही किंवा शरमून जायचं काही कारण नाही, अशाच ओल्या रहा, हा त्यांचा आशीर्वाद होता. एवढंच बोलले ते. इतक्या सत्वशील व्यक्तीबरोबर इतके कार्यक्रम केले. सौंदर्याची एक व्याख्या वेगळ्या रीतीनं लिहिणारी ही सगळी माणसं होती. माणिकबाई असोत, किशोरीताई आमोणकर असोत किंवा लताबाई असोत,
नुसतं येणं सुद्धा इतकं त्यांचं हे असायचं, म्हणजे काय म्हणतो, शुभंकर आणि संजीवक आणि शुभसूचक ह्या सगळ्या गोष्टी असायच्या त्याच्यामध्ये. तर ही पिढी खूप वेगळी आहे. त्यातलं एक आपण माणिकबाईंविषयी, ज्यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे म्हणून मी बोलले. वा. पण मग लावणी? अरे पाणी प्यायला पण विसरले ग. देऊ का? लावणी, कारण ती एक माझी आई आहे, सुलोचनाबाई. आम्ही सावित्रीच्या लेखी हा पुरस्कार, हो, त्यांना मिळाला, त्यावेळेला मला पण मिळाला. कदाचित तेव्हाच त्यांना कळलं की आपली ही लावणी ही मधून कधीतरी गात असते. कारण एक कडवं त्यांनी आणि एक कडवं मी त्यावेळेला गायलं होतं. पण माई म्हणायचो आम्ही त्यांना, माईच आहेत त्या. आणि काय म्हणूया की खानदानीपणानं या सगळ्या कार्यक्रमांमधला त्यांचा सहभाग हा आमच्यासारख्या माणसांना खूप काही शिकवून जातो. आज जे काही आपलं रूप आहे किंवा आज जे काही आपण आहोत ते तिथले संस्कार आहेत असं मला वाटतं. 4च ओळी गाते, कारण मला काही एवढं गाता नाही येणार. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन, तुम्ही सांभाळून घ्या. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजल बियाण, तुझा ऊस वाढला जो मान, थाटा थाटान उभारी धरले, पेरा पेरात साखर भरले, नाही वाढीस नाही वाढीस जागा उरले. रंग पानांचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. क्या बात है. तुला पदरच सांगत नाही, काल ऐकू आली कोल्हे कुई, पोट भरल्या विना ढेकर येत नाही, साऱ्या रात्री राहील कोण जाग, नको बोलाचा धरूस राग, बघ चिखलात दिसतात माग. अन राती आला अन गेला, काल राती आला अन गेला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. क्या बात है. जबरदस्त. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मंगलाताईंचे शब्द सुरांमधून बोलतात असं मी सुरुवातीला जे विधान केलं त्याची प्रचिती आपल्याला आत्ता आली की कुठलंही गाणं तिथे चालू असो, त्याच्यावरचा सखोल अभ्यास आणि नुसते त्यातले शब्द नाही तर त्याची चाल, त्याचे सूर, त्याचा राग, त्याचा ताल, या सगळ्याचा सर्वंकष अभ्यास करून त्यांनी प्रत्येक वेळेला त्या गाण्याबद्दल आपले विचार मांडलेले आहेत. कारण मूळ एका उत्तम गायकाची त्या सुकन्या आहेत. त्याच्यामुळे ते कुठेतरी
अर्थातच झिरपत येणार. त्यांनी गायन हे क्षेत्र निवडलं नाही हा भाग वेगळा, पण तरीसुद्धा गाणं त्यांना सोडून कधी जाऊ शकत नाही. यानंतर आपण हिंदी गाण्याकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी आपण काहीतरी बघूया. तो हम अभी तालियों की गूंज के साथ, जैसा कि मैंने कहा कि आवाज़ की दुनिया के जादूगर, आवाज़ को किस तरीके से इस्तेमाल करना चाहिए और उसे इस्तेमाल करते समय हमारे पास कितनी सारी जानकारी रहनी चाहिए और जो जानकारी है वो किस तरीके से पेश करनी चाहिए, इसका जो आदर्श है हम सब लोगों के सामने, ऐसी गुरुतुल्य व्यक्ति रेखा, ऐसी शख्सियत अब यहाँ पधार रही हैं. जैसे कि मैंने कहा कि बिना का गीत माला और अमीन सयानी साहब, ये दो नाम नहीं, 54,000 से ज़्यादा रेडियो प्रोग्राम और 19,000 से ज़्यादा स्पॉट्स और जिंगल्स, और अभी तक कार्यरत सिद्धार्थ जी, सिद्धार्थ एंटरटेनर्स की ओर से हमारे शब्दों के तपस्वी और आचार्य का आप सम्मान करें. और ख़ास एक बात आपको बता दूं कि जब मैं आया तो एक तो परदेश से फॉरेन ट्रिप करके आया हूँ, उस मुल्क से जिसका नाम है साउथ बॉम्बे. ऐसी ऐसी गड़बड़ें थी साहब ट्रैफिक की कि आना मुश्किल हो गया. बहरहाल जब मैं आया यहाँ अंदर चुपके से बैठा अपने सीट पर, तो मंगला कहती हैं कि मैं तो बहुत डरती हूँ जब यमीन भाई आते हैं. डरने की कोई बात नहीं है क्योंकि तुम मुझसे ज़्यादा अच्छी तरह बोल लेती हो. सिर्फ एक बात की शिकायत है मुझे तुमसे, तुमने कहा कि अमीन भाई कितनी अच्छी तरह बोलते हैं कि भाइयों और बहनों. मैं भाइयों और बहनों कभी नहीं कहता, बहनों और भाइयों कहता हूँ. हमेशा लेडीज़ फर्स्ट. मैं बहुत बहुत इज़्ज़त करता हूँ सभी महिलाओं की, या तो वो मेरी बहनों की तरह होती हैं या बेटियों की तरह होती हैं. मंगला तुम तो मुझे अंकल कह सकती हो. असं प्रेम इतक्या जणांकडनं मिळालेलं आहे. ते माझे बाबा होते. म्हणजे खरंच जेवढ्या वेळा भेटलो त्यावेळेला पितृतुल्य त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळाले. आणि श्रेयसी निवेदकानं एक एक्सरसाइज करायचा असतो. संपूर्ण श्वास असा वरती घेऊन ह्या इथं 2 हात आपले कमरेवर कसे ठेवायचे आणि तो श्वास रोखून कसा धरायचा ह्याचा व्यायाम प्रकार मला शिकवला. त्याच्यानंतर मी वर्कशॉप घेणार होते, तर तो मी मुलांना नीट शिकवावं म्हणून माझ्याकडनं करून घेतला होता की माझ्यासमोर कर, म्हणजे चुकीचं नाही शिकवणार. आणि असं म्हणताना ना मला कधी हे नाही वाटलं. मला असं वाटलं की ह्या लोकांकडनं आपण सतत शिकत राहायला पाहिजे. त्यामुळे ते खरोखर शेवटी ते वडीलच होऊन गेले. पुलंचं असंच होतं. आणखी आत्ता माझ्या डोक्यामध्ये होतं काहीतरी, पण ते गेलं. जर आलं त्या ओघामध्ये तर मी सांगेन. पण ही माणसं तुम्हाला शिकवतात. जसं पंडित जितेंद्र अभिषेकी, माझ्याकडून रविशंकरजींनी भगवद्गीतेला चाल लावली होती आणि त्या सगळ्याचं संगीत संयोजन आणि त्यावर जे टिप्पण म्हणजे हे करतो आपण, कॉमेंट्री करतो, तर तो पंडित अभिषेकी बुवांनी लिहिलेला होता. ती सगळी CD ते करत होते. ती अमेरिकेला प्रकाशित व्हायची होती. तर मी MA संस्कृत घेऊन, त्यामुळे त्यांनी मला बोलवलं आणि TV मध्ये अधूनमधून दिसायला लागले होते. तर त्यांनी मला दिलं ते स्क्रिप्ट आणि मला म्हणाले की हे वाचायचंय तुम्हाला उद्याला. म्हटलं वाचते की, आता संस्कृत वाचायला आपल्याला काय हरकत आहे, वाचते. ते म्हणाले, असं बघितलं माझ्याकडे, उद्या नाही माझ्यासमोर वाचायचं. वाचून घेतलं. तू MA तुझ्या घरची, इथे माझ्यासमोर वाचायचं. त्या क्षणाला आपण कोणाला तरी गुरु मानतो बघा. अभिषेकी बुवांना गुरु मानण्याचा तो काळ होता. आणि त्यानंतर अभिषेकी बुवांबरोबर प्रत्येक कार्यक्रम करत असताना किती बोलायचं, केवढं बोलायचं, केव्हा बोलायचं, कधी बोलायचं, कसं बोलायचं आणि कधी बोलायचं नाही, हे सगळं त्यांच्याकडून शिकले. एका नजरेवर शिकले. कारण माझ्याबरोबर 4-4 निवेदक असायचे अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये. कोणाचं चुकतंय किंवा कोण जास्त बोलतंय ह्याच्याकडे इतकं लक्ष असायचं. एक बिचारी निवेदिका बोलत गेली ग,
अभिषेकी बुवा असे होते की त्यांच्याबद्दल बोलतच जावं असं वाटायचं. कार्यकरांकडे वळले आणि म्हणाले परत नाही बोलवायचं. सटपटले होते मी. बाप रे म्हटलं. मुंबईत दंगल होती, गोव्यात कार्यक्रम होता. 5:05 मी पोहोचले. आतमध्ये चिठ्ठी पाठवली की मी आले. त्याने उलट चिठ्ठी पाठवली, मला माहिती आहे तुमची काहीही चूक नाही, कार्यक्रमाची शिस्त वेगळी असते. कार्यक्रम सुरू झाला, तुम्ही दुसऱ्या सत्रापासून या कार्यक्रमात आहात, आत्ता आराम करा. ही शिस्त, ही शिस्त. आणि अशा लोकांबरोबर जेव्हा तुम्ही काम करता ना, त्यावेळेला असं वाटतं की आत्ता या क्षणाला ह्या लोकांना पाणी पाजायचं काम असेल किंवा त्यांच्यासाठी पाण्याच्या बाटल्या आणणं नेणं, त्यांना चहा देणं, ह्या कामातनं सुद्धा मी खूप शिकीन. आणि मी तशीच शिकले. म्हणजे कविवर्य बाबू बोरकरांकडे असंच बघत बसायचं. कारण मंद मंद वाजता आली तुझी को पैंजणा, हा नाद मला भिनवायचे, ही लय मला भिनवायची. तर मी आपलं त्यांच्याकडे, त्यांच्या हालचालींकडे बघते. इतक्या भक्तिभावानं मला वावरायला मिळालं, एवढंच सांगते. थोडा अधिक वेळ घेतला तुझा, पण या माणसांनी मला खूप खूप शिकवलं. इथे सुद्धा बघताय ना, त्या मला म्हणतायत मी अधिक वेळ घेतला तुझा. माझा काय, तुमचाच सगळा वेळ आहे. फक्त जसं अमीन सयानी सर परदेशातून प्रवास करून त्या कार्यक्रमाला आले होते, तसं आपल्या इथेही अनेक परदेशातून प्रवास करून आलेली माणसं आज आहेत. कारण मुलुंड व्यतिरिक्त ठाणा हाही हल्ली मला परदेशच वाटायला लागलेला आहे. आणि इकडे तर अंधेरी, दहिसर, कुठून कुठून लोक आलेली आहेत, डोंबिवलीहून लोक आलेली आहेत, त्या सगळ्यांचे, वसईहून आलेली आहेत. मी आभारी आहे तुम्हा सगळ्यांची. हे मला पूर्ण कल्पना आहे या गोष्टीची की तुम्ही केवळ आणि केवळ मंगलाताईंसाठी आलेले आहात. पण तरीसुद्धा तुम्ही आज इथवर एवढा प्रवास करून आलात आणि संपूर्ण कार्यक्रम शांतपणे थांबून त्याचा आस्वाद घेताय. त्यामुळे तुम्हा सगळ्या रसिकांचे, मुलुंडकर आणि मुलुंडच्या बाहेरून जे जे आलेले त्या सगळ्यांचे मी इथे ऋण व्यक्त करते. आणि 2 हिंदी गाणी लागून आपण त्यांना ऐकवतोय. ठहरिए होश में आलू तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं. कब तलक रहेगा यूं दूर की चाहत बनके, कब तलक रहेगा यूं दूर की चाहत बनके, दिल में आ जाए इकरार मोहब्बत बनके, अपनी तकदीर बना लूं तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं. तुमने पुकारा और हम चले आए, दिल हथेली पर ले आए रे. तुमने पुकारा और हम चले आए, दिल हथेली पर ले आए रे. तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेली पर ले आए.
सुमनताई, माणसानं किती साधं असावं हे सुमनताईंनी मला शिकवलं. सुमनताई ज्या आधी कोणाशीही बोलायला मागत नव्हत्या, मुलाखत द्यायला मागत नव्हत्या. एकदा तर देवासमोर बसल्या होत्या आणि मी दिवाळी अंकाची मुलाखत मागत होते, तर सुमनताई मला म्हणाल्या, माझी देवी मला कौल देत नाहीये. म्हटलं असं? पण तुमच्या देवीची आमची देवी बहीण आहे, मला तर सकाळी कौल मिळाला. असं कोणी बोलेल अशी त्यांना सवय नव्हती, त्यामुळे त्या पटकन थांबल्या. पुढच्या वर्षी बघू. म्हटलं नाही, संपादक पुढच्या वर्षी विषय बदलतील, या वर्षी तुम्हाला बघता येत असेल तर बघा. त्यांनी मुलाखत दिली नाही. एक दिवशी मी त्यांना स्पष्टपणे बोलून त्यांच्या घरातनं उतरले खाली. म्हटलं जर कोणालाच तुम्ही मुलाखत दिली नाहीत आणि तुमच्यावर काही लिहिलं गेलं नाही तर पुढच्या पिढ्यांनी तुमच्यावर कार्यक्रम कसे करायचे, मला जरा तरी माझ्या पिढीला माहिती आहे, माझ्या नंतरच्या पिढ्यांनी करायचं काय ह्याचा तुम्ही एकदा विचार करून ठेवा. काही दिवसांनी मला फोन आला त्यांच्या मिस्टरांचा. त्यांना मी नंदाजी म्हणायचो, आणि त्यांनी बोलवलं आणि मला सांगितलं की उद्यापासून तू येत जा, मुलाखत सुरू करूया. मग त्याच्यानंतर एक विनोदी, ते मी सगळं सांगणार नाही आता कारण ती वेळ नाही आहे, परंतु आमचं कसं तरी पुस्तक झालं आणि मग त्यांना त्यांचा भाऊ, त्यांची मावशी, त्यांची काकू यांच्याविषयी सुद्धा पुस्तकात लिहून हवं होतं. त्यावेळेला फोनवर बोलता बोलता मी त्यांना म्हटलं एकदा की आता आपलं पुस्तक म्हणजे पाणी वाढवून पातळ केलेली आमटी होतीये. आता हे वाक्य फोनवरनं बोलायचं नसतं, पण कधी कधी आपल्याला पोचच नाही राहत ना. बरं, मी बोलतेय कुणाकडे, तर ज्यांच्या डोळ्यामध्ये एका क्षणात पाणी उभं राहील अशा नाजूक हृदयाच्या व्यक्तीशी बोलते. हा कुठेतरी माझं भान सुटलं आणि त्या म्हणाल्या, आपलं पुस्तक म्हणजे पाणी वाढवून पातळ केलेली आमटी असं तुम्ही म्हणालात. त्या खूप गोड आवाजात म्हणाल्या. मी असं बोलता बोलता माझा आवाज वाईट झाला, ते सोडा. मला पटकन कळलं की आपण काहीतरी चूक केली आहे. मी त्याने म्हटलं तसं नव्हतं मला म्हणायचं. मग कसं? किती माणसानं म्हणजे निर्मळ असावं, त्याचं टोक होत्या त्या, म्हणजे आहेतच त्या, पण आता जरा तरी लोकांमध्ये फिरून फिरून त्यांचं मत थोडंसं आणि स्वभाव पण थोडासा बदललाय. पण त्यानंतर मी लगेच घरी त्यांच्या जायला निघाले. म्हटलं आता दुरुस्त करायला पाहिजे सगळं, म्हणून घरी जाईल मी अंधेरीला, त्या खारला. त्यावेळेला कृष्णा हाईट्समध्ये राहायच्या. तर माझा नवरा मागे उभा होता. तो म्हणाला, त्याला ना म्हणजे सुमनताईंचं आणि माझं संभाषण सुरू झालं की त्याचं गाणं, दास रामाचा वगैरे हनुमंत नाचे, म्हणजे माझी तशी अवस्था आहे असं त्याला म्हणायचं असायचं. मी त्याला म्हटलं, आता या क्षणाला जर चहा केलेला असेल घरी तर अर्धा कप मला दे. करतो ना, रामाच्या दासासाठी इतकं तर मी करूच शकतो असं तो म्हणाला. मला लक्षात आलं की आणखी 20 मिनिटं चहा मिळणार नाही, तो आपण सुमनताईंकडे घेऊया. मिळेल ती रिक्षा पकडून मी तिकडे गेले. त्या सोफ्यावर बसल्या होत्या अशाच. मी आल्यानंतर म्हणाल्या, पाणी वाढवून पातळ केलेली आमटी. मग त्यांना समजावलं नंतरचा अर्धा तास की तसं नाही आहे, पण पुस्तक तुमचं आहे, तुमच्या काकूचं, मावशीचं, तुमच्या भावाचं नाही आहे. मी 2-2 वाक्य लिहिली, 2च वाक्य. म्हटलं हो, आपले प्रकाशक गरीब असतात, असे पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहिले तर, पण ते बरोबर आहे ना, म्हणजे माझ्या नातेवाईकांविषयी लिहाल ना तुम्ही. मग मला त्यांना सांगायला लागायचं की नवचैतन्य प्रकाशन हे तसं फार श्रीमंत प्रकाशन नाही आहे, पण दर्जेदार पुस्तकं ते काढतात. मराठे नावाचे एक प्रकाशक आहेत, तर मोठ्या भक्तीनं ते तुमचं पुस्तक काढणार आहेत. मी पानं वाढवू शकत नाही सुमनताई. एकदाचं माझं बाळ त्यांच्याकडून पास झालं. समोर स्वामी समर्थांचा मठ होता, तिकडे गेले. ते बाळ त्यांच्या चरणाशी ठेवलं. म्हटलं, स्वामी, आता कुठल्याही काकू, मावशी, मामी आणि दादा यांच्या मुलाखती ह्याच्यामध्ये येणार नाहीत, ह्याची फक्त काळजी घ्याल का तुम्ही? हे मला आत्ता प्रकाशकांकडे द्यायचंय. नाही आलं त्याच्यानंतर, पण पुस्तक कसं तरी वाटायला लागलं. ही सगळी माणसं म्हणजे ह्या सगळ्याची साक्षीदार आहेत. आम्ही कार्यक्रम करायचो आणि त्यांना मी सांगायचे की तुम्हाला यायला हवं. हो, आता बघा मंदार कसा गातोय, आता बघा घाला घाला पिंगा वाऱ्या आमची माधुरी कशी गातीये, ऐकवायचे मी त्यांना. आणि त्यानंतर ह्या मुलींनी किती 2 कार्यक्रम तसे केले की ज्याच्यात ते आल्या नाहीत, पण तरी आम्ही तो कार्यक्रम धकवला. आणि त्यानंतर रसिकांच्या बरोबर त्यांचं जे काही मैत्र जमलं, पहिलं गाणं ठहरिये होश में आलू, नाशिकला तुम्ही नव्हतात कोणी, वेगळेच गायक होते. तर मी त्यांना म्हटलं, असं करा ना, आत्ता मुलाखतीमध्ये तुम्ही आम्हाला 2 ओळी ऐकवता का ठहरिये होश में आलूच्या?
म्हणजे मग म्हटलं सदैव वैकुंठाला जायची माझी तयारी आहे. आता इतकं पटकन मराठीचं त्यांना म्हणजे कारण कोकणी बोलतात त्यांनी पटकन माझा हात धरला आणि म्हणाल्या वैकुंठाला एकटी कशी जाऊ देईन मी तुम्हाला, मी येईन ना बरोबर. समोर 3,500 माणसं होती, त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते म्हणजे चरित्र लेखिका आणि ती व्यक्ती यांचे किती जवळचे संबंध येतात त्याचं एक उदाहरण मला फक्त सांगायचं होतं. आज सुमनताई म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी एक फार फार महत्त्वाची व्यक्ती आहे. ज्यावेळेला आम्ही सुमन सुगंध करतो त्यावेळेला रसिकांचं उदंड प्रेम आणि आमच्या सगळ्यांच्या मनातला उत्साह यांचा गुणाकार होत असतो स्टेजवर आणि म्हणून तो कार्यक्रम वेगळा होतो. वा. आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला जेव्हा त्या आल्या त्या येईपर्यंत अर्थात धाकधूक होतीच, शेवटच्या क्षणापर्यंत घरातनं निघून थिएटरला पोचेपर्यंत. पण एकदा आल्यावर ही सगळी गाणी, तुमचं निवेदन, हे सगळं ऐकून त्या इतक्या खुलल्या आणि 2 शब्दसुद्धा त्या बोलतील की नाही रसिकांशी ही धाकधूक मनात असताना त्यांनी आपलं इतकं छान मनोगत व्यक्त केलं आणि गाणी गायली. म्हणजे भरून पावल्यासारखं झालं होतं अक्षरशः. म्हणजे स्टँडिंग ओवेशन किती वेळा द्यावं रसिकांनी ह्याचा अनुभव त्या दिवशी आम्ही घेतला. आणि फार मोठी माणसंही, आणि तुमच्यामुळे या अनेकांशी माझी पण भेट होऊ शकली याचा मला विशेष आनंद. आणि करोनामध्ये एक क्षण शांत बसलेल्या नाही आहेत त्या. अनेकांना शाली, स्कार्फ, त्याच्यानंतर घरातल्या घरात केक, पेस्ट्रीज, बन्स, पाव, आपले पावभाजीतले आणि ह्याची आयसिंगची फुलं, हे सगळं त्या करत होत्या. प्रत्येकाला एक शाल मिळेल एवढे शाली त्यांनी घरामध्ये विणून ठेवलेले आहेत. आणि हिरवा हात आहे. गॅलरीमध्ये त्यांच्या जी झाडं आहेत ती त्याची मशागत त्या स्वतः खुर्चीवर बसून आज सुद्धा करतात. वा. यानंतर एका कठीण गाण्याकडे घेऊन जाते. म्हणजे त्यांच्यासाठी ते कठीण नाही आहे, माझ्यासाठी आहे, कारण मला कोरस द्यायचं आहे. ऐकूया. मैं कहूँ मत करो
थँक्यू श्रेयसी. श्रेयसीने खूप मेहनत घेऊन हा कोरस सुरात बसवला कोरस आहे हा. आणि कोरसला खूप महत्व आहे या खूप गाण्यात. महत्व आहे ह्या गाण्यामध्ये. थँक्यू. इथे ना म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप छान कोरस दिलास हं तू, खूप चांगला दिलास खरंच हिच्यासाठी पण. आणि अप्रतिम गाणं सादर केलं. म्हणजे ह्याच्यामध्ये घुंगरू वगैरे जी सगळी वाद्य आहेत म्हणजे ऑक्टोपॅड ह्या वाद्याला इतक्या सुजाणपणे वापरणं हे त्यात तोडीचा गायक आणि वादक कलाकार असल्याशिवाय कोणी करत नाही. मी तुम्हाला खरं सांगते, कारण हिंदी कार्यक्रमात मी वावरते तेव्हा काय म्हणूया स्थूलपणे वाजवणं आणि सूक्ष्मपणे वाजवणं ह्यातला फरक मला कळतो. मला अनेकांनी विचारलं की मराठीमध्ये तुम्ही इतक्या पातळीपर्यंत कार्यक्रम केलेत, तुम्ही हिंदी का केलेत कार्यक्रम, काय गरज होती? मला कार्यक्रमाची कमतरता होती म्हणून नाही हिंदी केलं. जसं आपण शास्त्रीय संगीत, भावसंगीत, नाट्यसंगीत हे पूर्ण मुळापासून शिकतो, तशी सुमनताईंच्या कार्यक्रमामुळे संधी आली आणि त्यातून एकामागोमाग एक हिंदी कार्यक्रम येत गेले. तोपर्यंत मी फक्त शंकर महादेवन, सुरेश वाडकर, हरिहरन एवढ्यांचेच हिंदी कार्यक्रम केले होते किंवा बाळासाहेब मंगेशकर सांगायचे म्हणून हिंदीत निवेदन केलं होतं आणि बाकी असंच कुठेही. पण ज्याला आपण रेग्युलर म्हणतो ते मी गेल्या 15 वर्षामध्ये हे निवेदन करायला लागले. एका कार्यक्रमातून दुसरा. मला अनेकांनी विचारलं ऑर्केस्ट्रा म्हणून आपल्या मनामध्ये जी काही एक वेगळी प्रतिमा असते तसं ते नसतं. कारण त्या गोष्टीनं मला हिंदी चित्रपटसृष्टी, त्याची 100री, त्याच्यानंतर त्याची सुरुवात कशी झाली, प्रत्येक संगीतकाराचं वैशिष्ट्य काय, प्रत्येक गाण्यात वाजणारी वाद्य कोणती, कॉन्ट्रा मेलडी कशाला म्हणतात, मेलडी कशाला म्हणतात, सलील चौधरी नेमकं करतात काय, पंचमदानी गाणं फक्त कॉपी केलेलं असतं की त्या गाण्यावरती एक महाल, त्या चालीवरती एक महाल बांधलेला असतो, एक पंखा गरगरत असतो आणि त्या पंख्याच्या त्या गरगरण्यातून पंचमदांसारख्या माणसाला सुनो कहो सुना कहा कुछ हुआ क्या असं गाणं सुचतं. हे तुम्ही लोकांपर्यंत ज्या वेळेला अभ्यास करून पोहोचवता ना तेव्हा त्या ऑर्केस्ट्राला तुम्ही वेगळं रूप देता. तुम्ही ज्या वेळेला तिथं असता त्यावेळेला तुम्ही काय म्हणजे पोशाख घातलाय, तुम्ही काय बोलता आहात, तुम्ही कुठल्या प्रकारचं हिंदी वापरता आहात, कुठच्या प्रकारचं उर्दू उच्चारण करता आहात, याच्यापेक्षा जास्त तुम्ही कंटेंट काय देत आहात याला असतं. आणि मग तुम्ही उर्दूचा अभ्यास करायचा, हिंदीचा अभ्यास करायचा, तुमच्या उच्चारामध्ये तुम्ही हिंदी पण आणायचं, कारण ती त्या त्या भाषेची शुचिता हे सगळं मला शिकायला मिळालं. यासाठी मी आणि मला स्वीकारलं त्या ऑर्केस्ट्रा नावाच्या एका वेगळ्याच अशा दुनियेने, काय म्हणूया दुनियेनं. आणि आज असं झालंय की नाही नवीन आहे ना काहीतरी कन्सेप्ट, मंगलाताईंच्या हाती सोपवा. असं मराठीतली विश्वासार्हता हिंदीमध्ये या सगळ्या वर्षात मी करू शकले. आजही मला असं वाटतं आपण कुठल्याही क्षणी थांबू नाही का, पण तत्पूर्वी आपला अभ्यास झालेला नाही असे विषय कोणते, मग पटकन लक्षात येतं आणि प्रोग्रॅम असो वा नसो माझा त्याचा अभ्यास सुरू होतो. वा. यानंतर तुमच्याकडनं आम्हाला गुलजारजींविषयी ऐकायचं आहे, पण तत्पूर्वी त्यांची 2 गाणी आपण सलग घेऊया. मंगलाताई, मगाशी इतकं सुंदर गायलात तुम्ही आणि कधी कधी असं होतं की त्याच्यानंतर मी आपला विचार करतोय की आता माझं गाणं कोणतं येणार आहे. आणि हे जे गाणं होतं मला म्हणजे ते फळं सांभाळ तुराला आला त्याच्यानं फिर वही रात है ख्वाबों की देखा करेंगे तुम्हें ख्वाब में देखा करेंगे तुम्हें. मी पहिलं मला पटकन हीच चाल सुचली म्हणून मध्ये 3-4 गाणी गेली ते बरं झालं. फिर वही रात है फिर वही फिर वही रात है फिर वही रात है ख्वाब की हो रात भर ख्वाब में देख
वही रात है ख्वाब की, हो रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हें, फिर वही रात है। मासूम सी नींद में जब कोई सपना चले, हो हमको बुला लेना तुम पलकों के पर्दे तले। ये रात है ख्वाब की रात है, फिर वही रात है, फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाब की। कांच के ख्वाब है आंखों में चुभ जाएंगे, हो पलकों में लेना इन्हें आंखों में रुक जाएंगे। ये रात है ख्वाब की रात है, फिर वही रात है, फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाब की, हो रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हें, फिर वही रात है, रात है, रात है। आणखी एक गाणं आपण ऐकणार आहोत गुलजारजींचंच, पण तत्पूर्वी आपण खऱ्या खऱ्या परदेशातून आलेली एक एव्ही बघूया। नमस्कार नमस्कार मंगला जी, सबसे पहले तो बहुत बहुत शुभकामनाएं। आपने 45 years of comparing, anchoring, writing and being in this wonderful industry आपने किया है। लेकिन खुशी की बात है कि इस 45 years में हमारा एसोसिएशन करीब करीब 30 साल से है। So 30 years of your 45 years I have also been associated with you and I am so happy, privileged and honored। मैं ये जो आपके लिए जो गुड विशेस दे रहा हूँ ये मैं मराठी में नहीं बोल रहा हूँ क्योंकि मैं वो जुर्रत कर ही नहीं सकता हूँ, बिकॉज आपको तो गाना गाने की ज़रूरत ही नहीं है, आप सिर्फ बोलेंगे तो वो गाना गाने के मतलब बराबर है। सो यू वेरी वेल नो हाउ मच आई एडमायर यू, योर वर्क, योर प्रेजेंस ऑन स्टेज, योर magnetic smile that you have। I have been a big fan of yours और मैं अपने आप को बहुत खुशनसीब समझता हूँ कि आप मेरे जीवन में आई। एंड राइट फ्रॉम द फर्स्ट संगीत रजनी, खड़ी काका, श्रीनिवास खड़ी काका का संगीत रजनी में भी आपने कंपेयर किया था।
तो every moment of being together I cherish and I wish you all the very best. आपके लिए बहुत बहुत दुआएं, prayers, और मैं यही चाहूँगा कि you have a wonderful life ahead और साथ में मिलके बहुत सारे प्रोग्राम्स हम साथ में करते रहें. God bless you and wish you all the very best. मंगला जी, नमस्ते. मला बोलायला पाहिजे. शंकर बुडापेस्टमध्ये आहे आत्ता, आणि ज्या क्षणाला मी त्याला फक्त मेसेज केला की शंकर, श्रेयसी असा असा कार्यक्रम करते आणि तुला माझ्याविषयी काय वाटतं लिहून पाठवशील का किंवा बोलून पाठवशील का, तर त्यानं ते लगेच ही एव्ही पाठवली. शंकरचं आणि माझं पहिल्या म्हणजे 25व्या खळे रजनीपासून एक खूप वेगळं नातं आहे. 13 वर्षाच्या शंकरनं बाजे मुरली या बाजेमध्ये वीणा वाजवलेली आहे. असा हा अत्यंत बुद्धिमान मुलगा, ह्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम केले, पण त्यापेक्षा आपण एकमेकांचा जो मंचावर आदर करतो तो माझ्यात आणि शंकरमधला एक फार मोठा दुवा आहे. ज्यावेळेला त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तारे जमी परसाठी, मी आणि म्हणजे आम्ही आमच्या घरामध्ये बसून ते बघत होतो तो समारंभ, आणि मला असं वाटलं की या क्षणाला शंकरला मला अभिनंदन त्याचं करायला पाहिजे. मी त्याला, कार्यक्रम सुरू होता बरं, त्याला नुकता पुरस्कार मिळाला आणि तो खाली येऊन बसला. त्यानं तारे जमीन पर मा सादर केलं आणि मी त्याला पाठवलं. म्हटलं शंकर, आम्ही अत्यंत आनंदित आहोत. आज आनंदाचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत, पण आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. असं मी इंग्रजीत माझ्या लिहिलं, पाठवलं. दुसऱ्या क्षणाला शंकरचा मेसेज की मंगलाजी, आय एम ओव्हरवेल्म्ड. माझ्या आनंदाच्या क्षणात तुम्ही माझ्याबरोबर आहात, या इतकी सुंदर भावना नाही. हे असंच, याला काय म्हणतात, अंतरंगात असलेली विनम्रता, साधेपणा. हा मागून येत नाही, विकत घेऊन तर अजिबात मिळत नाही. हा असावा लागतो चांगुलपणा, तो शंकरकडे. शंकरला ग्रॅमी मिळालं आणि मला माझ्या नवऱ्याने आठवण करून दिली, शंकरला ग्रॅमी मिळालंय, तू काय. म्हटलं गेला माझा मेसेज. त्या दिवशी रात्री शंकरचा मेसेज येतो, येस मंगलाजी, आय न्यू तुमचा फोन येईल. हे नातं आहे. ह्या नात्याला कुठं काही नाही म्हणू शकत ह्या नात्या संदर्भात मी, पण ते आहे तसं. त्याला बघितलं होतं त्याच वेळेला माझ्या भाचीचं लग्न ठरत होतं. त्याला मला वाटायचं ह्या पोराला जावई करून घ्यावं का, असा एक पोक्त विचार त्या काळात माझ्या मनात आला होता. मग नंतर मला कळलं की तू शाहीन है, परवाज है काम तेरा, तेरे सामने आसमां और भी है, असा शंकर आहे. उडत्या पाखराला उगीच कशाला नको त्या वेळेला बांधायचं, तो आधीच बांधून घेतलेलं होतं त्यांनी, ते नंतर कळलं. ऐकूया आपल्या सगळ्यांचंच लाडकं गाणं, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, एक अप्रतिम असं डुएट. तेरी
जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं। तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं। तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं। तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो। तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो। राज की बात है और जिंदगी बाकी तो नहीं। तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं। तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं। तेरे बिना जिंदगी से शिकवा। वा. कार्यक्रमातली संगतेची 4 गाणी राहिलेली आहेत आणि थोड्याशा गप्पा. गप्पा आता कमीच करूया. फक्त आता तू गुलजारजींचा विषय काढलास तर गुलजारजी आणि त्यांच्या प्रतिमा हा खूप बुडून जाण्याचा विषय. गुलजारजींची लाईफस्टाईलसाठी जेव्हा पहिल्यांदा मुलाखत घ्यायला मी गेले त्यावेळेला एका बाजूला माचिस आणि दुसऱ्या बाजूला मिर्झा गालिब अशा म्हणजे एक मालिका आणि दुसरा चित्रपट या दोन्हींचं मुहूर्ताचं शॉट्स ची योजना चालू होती. गुलजार अतिशय कामात म्हणजे गर्क होते आणि त्यांना पत्रकाराशी बोलायला वेळच नव्हता. त्यांचे त्यावेळेचे सहाय्यक होते मूर्ती म्हणून, त्यांनी मला वेळ दिली होती म्हणून मी गेले होते. आणि परेड घडीच्या शुभ्र कपड्यातले गुलजार आले आणि म्हणाले, पाहताय ना जरा सुद्धा वेळ नाहीये, पण एक काम करतो, आत्तापर्यंतच्या माझ्या ज्या मुलाखती आलेल्या आहेत आणि विस्तृत मुलाखती आहेत त्यांच्या काही झेरॉक्स आहेत आमच्याकडे, तर त्या तुम्हाला देतो. म्हणजे तुम्ही अशा रीतीनं ती मुलाखत लिहू शकाल की जसं काही आपलं बोलणं झालेलंच आहे. आता माझा चेहरा पडत गेला, कारण प्रत्येकाला मुलाखतीमध्ये आपण आपले प्रश्न विचारावे असं वाटतं. दुसऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर माझा लेख मी कसा बेतू. माझा पडलेला चेहरा त्यांनी बघितला आणि एवढंच म्हणाले की आपण आता चहा घेऊया, त्या 10-15 मिनिटामध्ये बोला की, म्हणजे विचारा तुम्हाला काय विचारायचं ते. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. आयताकृती असं मोठं त्यांचं टेबल, मागच्या बाजूला मीना कुमारीजींचं लार्जर दॅन लाईफ असा पोर्ट्रेटच म्हणूया ते, एका बाजूला त्यांच्या पत्नी आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत राहत नसलेल्या राखी गुलजार यांचं मोठं पोर्ट्रेट आणि एक अख्खी भिंत लकडी की काठी काठी पे घोडा यासारखी बालगीतं जिच्यासाठी लिहिली त्या बॉस्कीचं पोर्ट्रेट. हे सगळं बघितलं आणि माझ्या मनात विचार आला की यांना काय विचारायचं मी. यांचं नाव आधी मुळामध्ये गुलजार नाहीच, ते संपूर्ण शेख. पाकिस्तानातल्या रावी नदीकाठच्या दिना या गावामध्ये ते वाढले. 5-6 वर्षाचे असताना फाळणीच्या रक्तरंजित जखमा घेऊन ते भारतात आले आपल्या वडिलांसोबत. त्यानंतर आपल्या बाळपणाविषयी गुलजार काहीही लिहित नाहीत.
पण चौरस रात सारखा त्यांचा कविता कथा संग्रह 24व्या वर्षी येतो. त्यानंतर ते चित्रपट सृष्टीशी निगडीत होतात. मोरा गोरा रंग लैले मोहे श्याम रंग दैदे यासारखं, किंवा गंगा आये कहा से गंगा जाये कहा रे यासारखं गाणं ते लिहितात. त्यांच्या प्रतिभेची एक वेगळी ओळख चित्रपट सृष्टीला व्हायला लागते. आणि त्यावेळेला बेनझीरच्या सेटवर बेनझीर चित्रपट मीना कुमारीजींशी त्यांचा दोस्ताना वाढतो. आणि त्या स्नेहातून एका भाऊक क्षणी मीनाजी त्यांना हाक मारतात, गुलजार. आणि आपलं संपूर्ण सिंग हे नाव टाकून गुलजार हे नाव स्वीकारतात. इतकी त्या स्नेहाची ताकद असते. हे सगळं मला आठवत होतं. आणि ते म्हणाले, पूछिए आपको क्या पूछना है. म्हटलं काय विचारू मी तुम्हाला. दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. म्हटलं हे गाणं ज्या वेळेला आम्ही ऐकतो तेव्हा आमच्या डोळ्यासमोर धाब्याच्या घराच्या छपरावरती आकाशाकडे नजर लावून बसलेले किंवा झोपलेले गुलजारजी तरुण वयातले म्हटलं माझ्या डोळ्यासमोर येतात. आणि असं वाटतं की आकाशाची निळी शाई अधिक गडद होत असताना एक एक चांदणी उमलते. आणि त्या उमलत्या चांदणी बरोबर तुमच्या जीवनाला वेढून राहिलेलं एक एक स्त्री तत्व तुमच्या मनात येत असे. ते असे माझ्याकडे बघत राहिले. आणि हा बोली आप असं म्हणाले. म्हटलं तुमचा इजाजत हा चित्रपट आम्ही बघतो त्यावेळेला म्हटलं मला तो शेवटचा सीन आठवतो की रेखा आपल्या पहिल्या पतीच्या पाया पडून दुसऱ्या संसारामध्ये कायमची समर्पित व्हायला निघून जाते. त्यावेळेला ती म्हणते की उस वक्त इजाजत नाही ली थी, आज इजाजत लेना चाहूंगी. तर म्हटलं कुठून येतं हे सगळं. एवढाच आमच्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न पडतो. त्यानंतर ज्यांना माझ्यासाठी 15 मिनिटं सुद्धा काढता येत नव्हती ते गुलजार जवळजवळ 1.25 तास बोलत होते अथक. वा. त्यावेळेला मी इतकी चहाबाज नव्हते, पण गुलजारजींनी बोलत राहावं म्हणून त्यांच्यासोबत मी 2-3 वेळा चहा प्यायले. आता मला कोणाचीच पर्वा नव्हती. खिडकीतून, दरवाज्यातून, तावदानातून इकडून तिकडून बघत असलेले सेक्रेटरी नंबर 1 ते 10 यांची पत्रास मी बाळगायचं कारणच नव्हतं, कारण मुख्य माणसालाच त्यांची पर्वा नव्हती. माचीस आणि मिर्झा गालिब तसेच थोडेसे ताटकळत होते. आणि मग गुलजारजींनी बेसावतपणे प्रश्न विचारला. ते म्हणाले, वैसे आपको मेरी कविताएं बहुत पसंद होगी. म्हटलं शायद ही कोई बदनसीब होगा जिसे आपकी कविताएं पसंद न हो. तर म्हणाले एकाच सुनाईये ना. असं निवेदकाला सांगायचं नाही, तो 1 वर 1 फ्री देतो. तर मी म्हटलं कौन सी सुनना चाहते हैं. अरे कौन सी भी. म्हटलं आदमी बुलबुला है पानी का, पानी की बहती सतह पर टूटता भी है डूबता भी है, न समंदर निगल सका उसको, न तवारीख तोड़ पाई है, वक्त की मौज पर सदा बहता आदमी बुलबुला है पानी का. तसे म्हणाले और सुनाइए. तो मी म्हटलं अपनी मर्जी से तो उसने मजहब नहीं चुना था. अपनी मर्जी से तो उसने मजहब नहीं चुना था. उसका मजहब वो था जो उसे विरासत में मिला था. सर नहीं काटा था किसी ने किसी का कहीं पर कभी. लोगों ने टोपियां काटी थी कि जिसके नीचे सर थे. मग ते म्हणाले सुनाइए ना. आता म्हटलं माझी पाळी. सुबह सुबह एक ख्वाब के दस्तक पर दरवाजा खुला. देखा सरहद के उस पार से कुछ मेहमान आए हैं. आंखों से मानुस थे सारे, चेहरे सारे सुने सुनाए. हाथ धोए, पाँव धुलाए, आंगन में आसन लगवाए, तंदूर पे मक्की के कुछ मोटे मोटे रोट पकाए. पोटली में मेहमान मेरे पिछले सालों की फसलों का गुड़ लाए थे. आंख खुली तो देखा घर में कोई नहीं था. हाथ लगाकर देखा तंदूर अब तक बुझा नहीं था. ख्वाब था शायद, ख्वाब ही होगा. सरहद पर कल रात सुना है चली थी गोली. सरहद पर कल रात सुना है कुछ ख्वाबों का खून हुआ था, कुछ ख्वाबों का खून हुआ था. म्हटलं ये है गुलजार. वाह. बरंच संभाषण झालं होतं. तेही उठता उठता म्हणाले आज सुबह ताज़ा ताज़ा नज़म लिखी है, दिल चाहता है कि आपको वो दे दूं. वैसे गुलजार साहब उर्दू जुबान में लिखते हैं. तर ती नज़म उर्दू मध्ये लिहिली होती. म्हणाले किसी से देवनागरी में करवा लीजिएगा, आज सुबह सुबह की है. मला एक अक्षरधन मिळतंय. एका प्रतिभाशाली कवीची अगदी सकाळी लिहिलेली ताजी ताजी कविता तो मला देतोय. यापेक्षा माझं भाग्य कुठलं असू शकतं. ताबडतोब आले
आमच्याकडे एक अब्दुल हाय म्हणून राहत होते. त्यांच्या मुलाला सांगितलं, म्हटलं रात्रीच्या रात्री मला याचं भाषांतर करून हवंय, देवनागरीत नीट लिही, मला वाचता आलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी माझ्यासमोर कागद होता, तुम्हारी फुरकत में जो गुजरता है, विरह, तुम्हारी फुरकत में जो गुजरता है और फिर भी नहीं गुजरता, मैं वक्त कैसे मया करूं कि वक्त और क्या है. म्हणून मी म्हणते की हृदयाच्या तारा छेडल्यानंतर जे बोलणं होतं ना, ते अंतरंगातून आलेलं बोलणं असतं, ज्याला आपण हृदय संवाद म्हणतो. अन्यथा तो प्रश्नोत्तरांचा तास होतो. वा. पुढचं गाणं. हो. मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. मेरे महबूब कयामत होगी, तेरी गलियों में मोहब्बत होगी. मेरी नजरें तो गिला करती हैं, तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी. मेरे महबूब तेरी गली में आता सनम, नगमा वफा का गाता सनम, तुझसे सुनाना चाहता सनम. फिर आज इधर आया हूँ मगर ये कहने मैं दीवाना, खत्म बस आज ये वहशत होगी. आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. मेरी नजरें तो गिला करती हैं, तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी. मेरे महबूब. वा. अत्यंत आवडतं गाणं. लगेच मला हिंदीतले निवेदनं आठवायला लागली. असो, काय बोलू मी, अनेक लोकांच्या संदर्भात बोलणं राहून जात आहे. आजचा वेळ तसा आहे, पण आपलं एक लक्ष घड्याळाकडे असतं. पंडित हृदयनाथ मंगेशकर, एक गोष्ट त्यांची मी कधीही विसरणार नाही. एक म्हणजे त्यांचं अत्यंत रेखीव अक्षर. जेवढे म्हणून मी मास्टर दीनानाथ स्मृती संमेलनाचे कार्यक्रम केले किंवा मास्टर दीनानाथांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं सूत्रसंचालन केलं, तेवढ्या वेळेला माझ्या मागे भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर होते. आणि ते स्वतः कार्यक्रमाची रूपरेखा आपल्या अक्षरांमध्ये लिहून द्यायचे. त्यांची एक गोष्ट मी विसरणार नाही कधीच. एकतर त्यांच्या शिस्तीत तो कार्यक्रम व्हायला हवा असायचा. दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही त्यांच्याकडे वायफळ गप्पा मारायला कार्यक्रमाच्या वेळेला उभं सुद्धा राहू शकत नसायचं. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलंय ते जर तुम्ही त्याच्यात तुम्ही स्वातंत्र्य घ्यायचा प्रयत्न केला, जो मी कधीच घेत नाही, तर ते त्यांना आवडायचं नाही. पण ह्याच हृदयनाथांचं एक वेगळं रूप मला दिसलेलं आहे. ते मला असे डिवचायचे. विचारा बरं मला प्रश्न, तो विचारा. मी ला जून हसणे का गायलो, विचारा मला. मला वाटायचं की मला पटलेलंच नाहीये ते, पण मग मी आता हा विसंवादी सूर इकडे का लावू, तो माझा स्वभाव नाहीये. मला म्हणायचं जरा पक्क्या व्हायला शिका, होऊ दे आपली झमाझम काय असेल ती स्टेजवर, पण तो माझा स्वभाव नसल्यामुळे मी आपलं त्यांना गुळमुळीत विचारायचे आणि त्या म्हणायचे असं आहे
ह्या नाही विचारणार मला, पण आता मीच तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे 31 डिसेंबरला ज्या वेळेला संपूर्ण मुंबईचे रस्ते पूर्ण भरलेले होते आणि आमचा कार्यक्रम कल्याणला होता, मला 2.5 तास वेळ झाला, त्यांना 1.5 तास वेळ झाला. मी त्यांना गाडीतून रडत रडत सांगितलं, म्हणजे बाळासाहेब आज माझ्यासाठी थांबू नका, कारण मला पोहोचायला वेळ होणार आहे. मला अतिशय वाईट वाटतंय की मी माझा शब्द नाही पाळू शकले, पण तुम्ही माझ्यासाठी थांबू नका, तुम्ही पोहोचलात की तुम्ही. त्यांनी सांगितलं शक्यच नाही, तुम्ही येईपर्यंत मी कार्यक्रम सुरू करणार नाही. जो कार्यक्रम 9:30ला सुरू व्हायचा होता तो 12 वाजता सुरू झाला. कल्याणच्या रसिकांचं सुद्धा इतकं मोठं कौतुक की त्यातला एक माणूस हललेला नव्हता. त्यांना कळत होतं की कलाकारांनी मुद्दाम केलेलं नाहीये ते, पण मला बाळासाहेबांचं कौतुक वाटतं की बाळासाहेबांनी थांबावं. म्हणजे इतकं मला त्यावेळेला मी ओक्साबोक्शी गाडीत रडलेलं मला आठवतेय. माझ्या ड्रायव्हरनी त्यावेळेला बाईंना वेळेवर पोहोचवायचंय यासाठी देवाकडं त्यानं म्हटलं होतं की आज बाईंना मी वेळेवर पोहोचवू नाही शकलो तर मी पुढचे 4 दिवस जेवणार नाही. म्हणजे माणसं तुमच्या एका कार्यक्रमासाठी किती भावुक होतात बघा. आणि असा कार्यक्रम मी केलेला आहे. बाळासाहेबांनी मला असं वाटतं की अर्थाचे जे वेगवेगळे पदर आहेत ना ते निवेदकाकडनं यावेत यासाठी बाळासाहेब सातत्यानं प्रयत्नशील असतात. त्यांच्यावर मी खूप लिहिलंय आणि मुलाखतही घेऊन लिहिलंय, त्यामुळे तो एक वेगळा विषय आहे. असो, मला प्रकाश म्हणाला की बाळासाहेबांवर तू बोलली नाहीस, म्हटलं असं प्रत्येकावर आता देवांवर पण बोललेलं नाही, पण बाळासाहेब हे फार मोठं पर्व आहे माझ्या आयुष्यात. मध्यंतरात येऊन आणखी एक बाळासाहेबांचा किस्सा अर्थात सांगितला, पण आता वेळेची मर्यादा बघता मी पुढे जाते. आणखी एक माझं खूप लाडकं गाणं खास फरमाईश मी केली होती, ते घेऊया, LP. आणि त्यानंतर क्रिकेटबद्दल ऐकायचं आहे आम्हाला. जलता नहीं हम क्या करें, तुम ही कह दो अब जाने अदा हम क्या करें. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें. किसी के दिल में बस के दिल को तड़पाना नहीं अच्छा, निगाहों को झलक दे के छुप जाना नहीं अच्छा, उम्मीदों के खिले गुलशन को झुलसाना जचता नहीं, हम क्या करें. तुम ही कह दो अब जाने वफा हम क्या करें. लुटे दिल में दिया जलता नहीं हम क्या करें.
लगता नहीं हम क्या करें. अप्रतिम ही मंडळी मनकवडी आहेत, माझी सगळी आवडती गाणी घेत आहेत. मी काय बोलू. मैंने लिए हैं. येस येस. तुम्ही एक नेहमी विधान करता मंगलाताई की क्रिकेटपटू हे अत्यंत बुद्धिवान असतात. हो. म्हणजे माझं काही दुमत नाही, पण ते का असं तुम्ही म्हणता हे मला ऐकायचं आहे. काय असतं, आपण ज्या क्षेत्रात वावरतो ते आपण किती नेमकेपणानं वावरतो, आपण स्वतःला किती उन्मुक्त करू शकतो आणि एका क्षणी आपले पंख आवरून आपण पुन्हा एकदा व्यवहाराच्या पातळीवरती समर्थपणे उभे कसे राहू शकतो, यावर कुठल्याही क्षेत्रातलं माणसाचं वावरणं आणि पुढे जाणं असतं. मला 4 क्रिकेटपटूंशी माझा संबंध आला. एक म्हणजे सुनील गावस्कर. 2005 साली अटलांटाच्या अखिल अमेरिका संमेलनामध्ये मी त्यांच्याशी म्हणजे त्यांची मुलाखत घेतली होती. 35 मिनिटाची मुलाखत किंवा 40 मिनिटाची मुलाखत. आणि त्याच्या आधी 10वी 12वीतली मुलं करतात तसा अभ्यास केला होता, नोट्स काढल्या होत्या. त्यावेळेला गुगल मावशी किंवा यूट्यूब काका अस्तित्वात नव्हते. सगळं आपल्याला करायला लागायचं आणि मुळातली पुस्तकं वाचून करायला लागायचं. ते तर संपूर्ण जगभर भ्रमंती करत होते. फक्त मी हो म्हटलं होतं. मला रनआउट कळतो, त्याच्यानंतर क्लीन बोल्ड झालेला कळतो, 4 आणि 6 कळते. एकनाथ सोलकर प्रचंड आवडणारा माणूस, फॉरवर्ड शॉर्ट लेग म्हणजे काय ते कळायचं आणि एकंदर भारत जिंकलेलं कळतं. आणि हरल्यानंतर खूप त्रागा करायचा ही एक सवय होती पूर्वीपासून. म्हणजे जेवढं काही, शिव्या तर देता येत नाही, पण जेवढं काही आपल्याला करता येईल, रोष, नाराजी, स्वतःवर चिडणं, ते सगळं. म्हणजे ही माझी क्रिकेटची एकंदर समज आणि मी त्यांची मुलाखत घ्यायची. पण मला असं वाटलं होतं तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलू, काही बोलणं बिलणं झालं नाही. त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांना भेटायला गेले त्या दिवशीच इकडे भारतामध्ये, एकच मिनिट हा, थोडा कधी कधी आवाज येतो ना इथे म्हणून, तर ते हॉटेलमध्ये होते, त्यांना भेटायला गेले. त्यावेळेला एकनाथ सोलकर इकडे गेले होते म्हणून त्यांनी त्यांच्यावर अनेक मृत्यूलेख त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लिहिले होते. मला 4 दिवसात एक लेख लिहिता येत नाही. त्यांनी जगभरातल्या वर्तमानपत्रांसाठी एका दुपारपर्यंत 5 लेख लिहिले होते. आणि तरीसुद्धा ज्याला फिट ॲज फिडल, मला त्यांचा तो काय म्हणूया टी शर्ट वगैरे काय ज्याला म्हणतात तो आठवतो, राखी रंगाचा. आणि माणसानं किती सुदृढ आणि प्रसन्न असावं त्याचं उत्तम उदाहरण असे सुनील गावस्कर खाली उतरलेले मला दिसत आहेत. मला म्हणाले तुम्हाला बोलवलं नाही रूमवर कारण अत्यंत तिथे पसारा आहे, मी असं लिहित होतो. एवढंच झालं. त्याच्यानंतर ते मला म्हणाले हो तुम्ही काहीही विचारा, हो छान, तुम्ही तर अभ्यास करूनच बोलता. असं एकदा तोंडावर वाक्य फेकलं की तालीम बिलीम काही करायला लागत नाही. मी तेवढंच ते घेतलं, आपल्या हॉटेलमध्ये आले, परत अभ्यास. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा प्यायला खाली उतरले तर माझ्याबरोबर नाटकातला एक अभिनेता होता, त्याचं माझ्या मुलाखतीनंतर नाटक होतं. तो म्हणाला तुला माहिती आहे ना सगळे त्यांचे विक्रम, बघ हां, त्यांच्या त्या युनिव्हर्सिटी लेवलच्या 330 धाबा माहिती आहेत ना तुला. मला त्याला सांगायचं होतं 330 नाही, मी पुस्तकात 334 वाचले आहेत. पण त्याला क्रिकेटमधलं कळतं आणि मला कळत नाही. आत्मविश्वास डगमगला थोडासा, काही बोलले नाही, परत जाऊन केलं सगळं. संध्याकाळी आम्ही मुलाखतीला बसलो. सुरुवातीला मी बोलायला सुरुवात केली, म्हटलं 125 कसोटीमध्ये 10,000, मला वाटतं 122 त्यांचा एकूण कसोटी क्रिकेटमधल्या धावा आहेत वगैरे असं सगळं बोलले. मग त्याच्यानंतर 236 त्यांच्या कसोटी क्रिकेटमधल्या सर्वोच्च धावा. आणि त्याच्यानंतर म्हटलं की विद्यापीठीय स्तरावरती बंगालच्या विरुद्ध त्यांनी 334 म्हणणार होते. मला तो अभिनेता आठवला, म्हटलं त्याचंच बरोबर असेल म्हणून मी 330 म्हटलं. आणि ताबडतोब म्हणजे चूकच होती ती, 334 धावांचं 330 म्हणणं. आणि त्यांनी मला पटकन थांबवलं, 1 मिनिट म्हटलं. मनात म्हटलं माती खाल्ली. जनात म्हटलं हो. तसं म्हणाले जेफ्री बॉयकॉटचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. जेफ्री बॉयकॉट टॅक्सीत बसले, टॅक्सीवाला त्यांचा फॅन एक एक विक्रम सांगायला लागला आणि नेमका एक विक्रम चुकला. ताबडतोब जेफ्री बॉयकॉट त्या टॅक्सीमधनं उतरणारच होते. म्हणाले आता नाही बसणार मी, तू माझा विक्रम चुकवलास, असं म्हणून असं नुसतं हुल देतो ना तसं केलं. आता
निवेदक शेवटी मिया गिरे तो गिरे टांग उपर. तसं त्यांना म्हटलं बघा जगात 2 जाती असतात क्रिकेट चाहत्यांच्या. काही माणसं म्हटलं तुमच्या विक्रमाची बेरीज वजाबाकी अख्ख्या आयुष्यभर करत बसतात. मी त्या जमातीचं प्रतिनिधित्व करत नाही. परंतु गावस्कर आऊट झाल्यानंतर काय बघायची मॅच असं म्हणून जी TV रेडिओ बंद करून टाकतात त्या जमातीचं प्रतिनिधित्व मी करते. हसले, मोकळे झाले. आणि त्याच्यानंतर मराठी चित्रपटात तुम्ही काम केलं ते अंमळ तुमचं चुकलंच ना. इथपासून ते एक वडील म्हणून तुमच्या क्रिकेटपटू मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतं इथपर्यंत सगळे प्रश्न मी विचारले. आमची मुलाखत साधारण अर्धा तास उलटून गेल्यानंतर ते इतके रंगात आले होते, मला हळूच म्हणत होते तुम्ही विचारू शकता प्रश्न अजून. कोट घालून तिकडे आम्ही कधी आटोपतो याची वाट बघत ते बिचारे आयोजक थांबलेले होते, कारण त्यांना वेळेचं गणित पाळायचंय. म्हणून मी त्यांना म्हटलं शक्य नाही आहे ते. असं करून आम्ही शेवटच्या प्रश्नाकडे आलो. त्यांनी उत्तर दिलं. त्या उत्तरामध्ये आईच्या नाकावरती त्यांनी बॉल कसा मारला होता, घोळणा कसा फुटला, अख्ख्या जगात फिरले तरी पहिल्यांदा ते आपल्या आईच्या हातचं कोळंबीचं हुमण कसे खातात वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. मित्रत्वाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या मुलाखतीचा शेवट करताना मी म्हटलं होतं हम तो तेरे आशिक है. पुढचं नाटक तेच होतं. पण त्याच्यामध्ये एक फार मोठी गंमत झालेली होती, ती मी नेमकी सांगायला विसरले. जेफ्री बॉयकॉटचा किस्सा त्यांनी जेव्हा मला सांगितला, ती हूल दिली. त्याच्यानंतर मी म्हटलं ना आम्ही ह्या जमातीतले प्रतिनिधित्व करतो. त्याच्यानंतर ते जरा अंमळ जास्त मोकळे झाले होते. म्हणून ते म्हणाले तुम्हाला माहिती आहे का वेस्ट इंडिजच्या त्या माझ्या पहिल्या सीझनमध्ये 700हून अधिक धावा केल्या मी. म्हटलं 1 मिनिट, मगाशी आमच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या 4 धावा म्हटलं मी कमी केल्या, त्याबद्दल मला जेफ्री बॉयकॉटचा किस्सा ऐकायला लागला. आता म्हटलं वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये आमच्या त्या आवडत्या क्रिकेटपटूनं 774 धावा केलेल्या आहेत. तर म्हटलं 74 धावा त्याच्या कमी केल्याबद्दल आता तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी ते सांगा. आपल्याला असं क्लीन बोल्ड कोणीतरी करेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्याच्यामुळे ते एकदम गप्प बसले आणि मगाशी मी म्हटलं तसं ते एकदम मोकळे झाले. हा त्यातला भाग मला जरा सांगायचा राहिलाच माझ्याकडनं, म्हणून मी सांगते. पण त्या संपूर्ण दौऱ्यामध्ये सुनील गावस्करांच्या माणुसकीचं एक फार मोठं दर्शन मला घडलं. कार्यक्रम संपल्यानंतर लोकांची तुफान गर्दी त्यांच्या अवतीभोवती झाली. आयोजक म्हणाले तुमचं पान वाढलंय, चला काल तुम्ही सांगितला तोच मेनू आहे. मी मागे आहे हे त्यांना माहीत सुद्धा नव्हतं. खाली उतरताना ते म्हणाले माझं नाही, मी आणि मंगलाताई दोघेही जेवायचे बाकी आहोत. असं म्हणून त्यांनी मला जोखलं होतं की जर ह्या बाईला कोणी जेवायला विचारलं नाही तरी रात्रभर त्या परदेशामध्ये उपाशी राहील. ही इतकी त्यांना जाणीव होती. आणि का कोण जाणे, म्हणजे मेजवानी परिपूर्ण किचन वगैरे माझे कार्यक्रम नंतर सुरू झाले, पण त्या 3 दिवसांमध्ये जर सुनील गावस्करांना चपाती, म्हणजे ते चपाती म्हणायचे, आपण पोळी म्हणतो, तर पोळी हवी असेल तर ते पटकन मला शोधून काढून म्हणायचे आज पोळी, आज चपाती दिसत नाहीये. नाही मला वाटायचं भारतातला अग्रगण्य क्रिकेटपटू चपाती मागतोय. मी लगेच आयोजकांना त्यांना ना जरा पोळी हवी आहे. पुरणपोळी नाही म्हटलं, चपाती हवी आहे त्यांना. दुसऱ्या दिवशीपासून माझ्या आवडत्या क्रिकेटपटूला चपाती, म्हणजे माझ्याकडून तो उच्चार नाही होत पण पोळी मिळेल हे मी इतकं अन्नपूर्णेसारखं त्यावेळेला बघितलं होतं. आणि सकाळी त्यांना बाहेरचा नाश्ता खाऊन खाऊन कंटाळा आलेला होता. माझ्या लांबच्या नातेवाईकाकडून त्यांच्यासाठी रोज उपमा पोहे असे त्यावेळेला येत होते. वा, इतकं ऐकण्यासारखं आहे ना की मला असं वाटतं की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेही च पार्वती असं मागणं मला मागावंसं वाटतंय की भूक पूर्णच होत नाहीये. अजून ऐकायचं आहे, अजून ऐकायचं आहे. 8 भाग मुलाखतीचे मी केले पण तेही माझं मन भरलं नाहीये. कदाचित आणखी एक पर्व आपण करू, कारण इतकं सांगण्यासारखं आहे. ते सगळे किस्से कसे द्यावं, तरी प्रत्येक भाग जवळपास 50 मिनिटांचा आहे. बघू पुन्हा तरी एक योग जुळवून आणूया. 1 मिनिट घेते तुझं मी. वयाच्या 16व्या 17व्या वर्षी सुनील गावस्करची मुलाखत घेतली.
लाईफस्टाईलसाठी. त्याचं शीर्षक होतं वंडर बॉय. त्याच्या आईनं मुलाखत दिली होती आणि एक गोगल गाय काडेपेटीतली दाखवली होती आणि म्हणाली, हा माझ्या मुलाचा पाळीव प्राणी सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. आणि आता हा एका देशातून दुसऱ्या देशात जाईल, त्याच्या गोगल गाई मी घरात सांभाळीन, असं त्या वैतागानं म्हणाल्या होत्या. ती मुलाखत मला आठवते. साहित्य सहवास मधला एक प्रसंग आठवतो, ज्या वेळेला गल्ली क्रिकेट रंगात आलेलं होतं आणि एक बॉल असा माझ्या कानांना जवळजवळ चाटून गेलेला होता. एक कुरळ्या केसांचा, गोरा, सुदृढ बांध्याचा, हसऱ्या चेहऱ्याचा मुलगा खाली उभा होता आणि या बाईला खरंच बॉल लागला की काय, नाही नाही, असे असे एक्सप्रेशन्स त्याच्या चेहऱ्यावर होते. आणि तो चक्क सुनील गावस्कर होता. गंगाधर गाडगीळ, सचिन तेंडुलकर होता. माफ कर. सर्वात आवडता नंबर 1 आहे ना तो. मी गेले आणि वासंती गाडगिळांना म्हटलं अहो खाली सचिन खेळतोय, म्हणजे माझ्या कानांना थोडासा लागलाय बॉल, ह्याची सुद्धा मला पर्वा नव्हती. तर त्या म्हणाले, तिकडे खेळतोय का, ह्याच्यापेक्षा सुद्धा छोटी जागा त्याला खेळायला पुरते. जिन्याखालचा चौकोन असतो ना, तिथे सुद्धा तो पहिली दुसरीतल्या मुलांबरोबर खेळत असतो. एका कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत असलेल्या त्या बुद्धिमान मुलाचं ते बालिशपण मला त्यावेळेला भावलं होतं. लाईफस्टाईल, मला राहवत नाही म्हणून हा किस्सा सांगितला. लाईफस्टाईलसाठी त्याच्या आईनं पूर्ण मुलाखत दिली आणि शेवटी म्हणाल्या की माझा मुलगा पाकिस्तानहून आला की तुम्हाला मुलाखत देईल. आणि त्याप्रमाणे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया तिथं आला होता. तो 4 किंवा 5 तास होता. त्यानं मला फोन केला आणि म्हणाला, माझी आई म्हणाली की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, बाकी प्रश्न आठवत नाहीत, एकच प्रश्न विचारला होता की मॅचच्या आधी काय खायला किंवा प्यायला आवडतं. म्हणाला, गरम गरम घरचा चहा आणि त्यात खारी बिस्किटं बुडवून. तेव्हा तो अस्सल मराठी माणूस आहे याची खात्री पटली. त्यानंतर अनेक वर्षांनी सचिनला महाराष्ट्र भूषण मिळाला. तेव्हा मोतिया रंगाच्या झब्ब्यामध्ये अतिशय देखणा दिसणारा महाराष्ट्र भूषण सचिन तेंडुलकर माझ्या समोर उभा होता. मला आठवले ते दिवस ज्या वेळेला त्याच्याबद्दलचा लेख मी लिहिला होता आणि त्याचं शीर्षक वंडर बॉय होतं. त्यावेळेला सचिननं आल्यानंतर मला फोन केला होता. म्हणाला, लेख छान आहे मंगलाताई, पण अजून मी बॉयच का. मनात म्हटलं 17-18 वर्षाच्या मुलाला आता बॉय म्हणू नाही तर काय म्हणू. म्हटलं नाही, संपादकांनी ते शीर्षक दिलंय. असा मुलगा महाराष्ट्र भूषण म्हणून माझ्या समोर उभा होता. मध्यांतरात मी त्याला विचारलं, म्हटलं सचिनजी मला ओळखलत का. तर म्हणाला, हो तर मंगलाताई, तुम्हालाही ओळखलं आणि वंडर बॉय मी विसरलेलं नाही अजून. तेव्हा हा मुलगा, याचे पाय जमिनीवर आहेत याची एक सामक्षा मिळाली. असे कितीतरी किस्से आहेत, पण सचिनचा आणि सुनीलजींचा हा किस्सा मला सांगावासा वाटला. पुन्हा तेच म्हटलं की विटेवर वीट, त्यातून एखादा प्रकाश किरण ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला ती मुलाखत तुमची असते, त्यावेळेला ते नातं तुमचं असतं. अन्यथा म्हटलं तसं प्रश्नोत्तरांचा तास, जो माझा या बाबतीत झाला नाही. पुढच्या सांगतेच्या गाण्याकडे आपण जातोय. तत्पूर्वी मंगलाताईंचे जे 10 पैलू सातत्याने आपल्यासमोर येत राहिलेले आहेत ते म्हणजे ज्येष्ठ निवेदिका, निरूपणकार, व्याख्यात्या, लेखिका, पत्रकार, सूत्रसंचालिका, एकपात्री कलाकार, मुलाखतकार, प्राध्यापिका आणि कथाकथनकार, आणि त्याचबरोबर सुगृहिणी आणि सुगरण हा 11वा महत्त्वाचा पैलू. या सगळ्या पैलूंना तितक्याच ताकदीने स्पर्श करत आजवरची ही सगळी समृद्ध वाटचाल त्यांनी अनुभवलेली आहे. आणि आता त्यांच्या या स्मरणरंजनातून आपणही ही सगळी वाटचाल आजही अनुभवली आणि ऑनलाईन जी मालिका प्रकाशित होती सुसंवादिनी त्यातूनही आपण ही अनुभवणार आहोतच. ती आवर्जून मालिका बघा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. असेच भेटत राहू, असाच लोभ असू दे. आणि सांगतेचं गाणं ऐकूया. आभार एवढंच म्हणेन मी सगळ्यांसाठी. धन्यवाद. गाण्याची तयारी होते तोपर्यंत एकच गोष्ट सांगते, ते म्हणजे मंदाने त्याच्या पेनड्राईव्ज इकडे आणलेल्या आहेत ज्याच्यामध्ये त्याची सगळी गाणी एकत्रित स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळतील. आवर्जून तो पेनड्राईव्ह तुम्ही त्याच्याकडून घ्या. तसंच माझी कवितांची पुस्तकं माझ्याकडे आहेत, कोणाला हवी असतील तर
मला भेटा कार्यक्रमानंतर. आणि सांगतेकडे जाताना पुन्हा एकदा सगळ्या प्रायोजकांचे मी मनापासून आभार मानते. संगीत ज्ञानानंद ही संस्था श्रीमती संगीता आमलाडी यांची, सुसंवादिनी पॉवर्ड बाय जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल इग्नाइट पॅशन प्रोपेल द कोर, स्पेशल पार्टनर TJSB बँक, डिजिटल पार्टनर स्मृतिगंध आणि विशेष आभार स्वरगंधार म्युझिक अकॅडमी आणि मराठा मंडळ मुलुंड. रसिक हो, धन्यवाद. गाण्यानंतर शक्यतो आम्ही काही बोलणार नाही आहोत, ते सूर मनात साठवत आपण एकमेकांचा निरोप घेऊया. ऐकूया गाणं. अजहुन आए बालमा सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए. अजहुन आए बालमा सावन बीता जाए, सावन बीता जाए. अजहुन आए बालमा सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए. नींद भी अखियन द्वार न आए, नींद भी अखियन द्वार न आए, तो से मिलन की आस भी जाए. नींद भी अखियन द्वार न आए, तो से मिलन की आस भी जाए. आई बहार खिले फुलवा, आई बहार खिले फुलवा, आई बहार खिले फुलवा, मोरे सपने कौन सजाए. अजहुन आए बालमा सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए. चांद को बदरा गरबा लगाए, चांद को बदरा गरबा